तुम्ही याचं उत्तर दिलं तुम्हाला म्हणून निवडणूक आयोगाचे तुम्ही वकील आहे. काय तर आहे की राहुल गांधी हे मतदाराचा अपमान करतात. जेव्हा त्यांना महाराष्ट्रात 2,50,00,000 मतं मिळाले लोकसभेत, जेव्हा ते खुश झाले तेव्हाही 7 वाजेपर्यंत मतदान झाले लोकसभेच्या, तेव्हाही 7 वाजेपर्यंत चालू होते. अरे एका 6 वाजताच्या आतमध्ये कोणी व्यक्ती आतमध्ये आला तो शेवटचं मतदान वेळ लागला, तेव्हाही तो काळ आला होता. 31 सीट आल्या, 2,50,00,000 मतं मिळाले आम्हाला, कमी मिळाले तेव्हा कधीच बोलले. आता आम्हाला याच्यापेक्षा विधानसभेत जास्त मतं मिळाले, आम्ही 4 महिने आता इमानदारीने काम केलं, वेगळं होतं. मला हे सांगा, तुमच्या कुठल्या तरी बूथ लेवल एजंट काँग्रेस या मतदारांवर जी मतदारांची घोषित होते त्याला त्याची जी महानगरपालिका निवडणूक आहे तेव्हा मतदारांची घोषित होते, त्या मतदारांवर एखादं ऑब्जेक्शन आलं ते ऑब्जेक्शन घेऊन घेतलं. या राज्यामध्ये एक तरी ऑब्जेक्शन आहे काँग्रेसचं, जेव्हा मतदारांची विधानसभेची जाहीर झाली आणि ऑब्जेक्शनसाठी वेळ येतो तेव्हा ऑब्जेक्शन एक तरी हा महाराष्ट्रात त्यांनी घेतलाय का? कुठला तरी काँग्रेसच्या बूथ लेवल एजंटनी घेतलाय का? प्रत्येकाचा बूथ लेवल एजंट आहे, प्रत्येकाला अधिकार आहे बूथ लेवल एजंट मिळाला प्रत्येक मतदारांच्या. मग तुम्ही राज्यामध्ये कुठं ऑब्जेक्शन घेतले नाही, कुठं त्या ठिकाणी त्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमचं ऑब्जेक्शन ना मतदार यादीवर आहे ना त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा मताची पेटी सील केली तेव्हा ऑब्जेक्शन नाही, एक तरी काँग्रेसचं ऑब्जेक्शन झालं. आणि आता निवडणूक हारले, 51.78% मतं घेऊन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सरकार आलं, अजित पवार सरकार आलं आणि आता ते म्हणतात आहे काही कारण नाहीये. त्यांनी किमान लोकशाहीमध्ये मतदारांच्या केलेल्या मताचा मान केला पाहिजे. ते मतदारांना अवैध ठरवून मतदाराचा अपमान करतात आहे आणि असा जर अपमान मतदाराचा होत राहील पुढच्या काळात त्यांना जे आता भेटले ते भेटणार. कारण मतदारांना संशयाच्या वरात उभं करणे, मतदाराने केलेल्या प्रक्रियेवर आक्षेप घेणे आणि जेव्हा वेळ होती तेव्हा आक्षेप न घेणे, आता मतदान द्यायला आक्षेप घेणे, हे या ठिकाणी कुठल्याही संविधानात नाही, कुठल्याही लोकशाहीच्या नियमात नाही. निवडणूक आयोगाने खूप उत्तर दिले आहे. हे दृष्टी आता कोणती जे बिहारची निवडणूक आहे आणि येणारी हे जे स्थानिक स्वराज्य संस्था चोपडाचा अपघात त्यांना माहिती आहे. उत्तर महाराष्ट्र पूर्ण खाली झाला, कुणाल पाटील काँग्रेसहून सोडून दिले, कुणाल पाटील काँग्रेसहून गेले, इकडे कैलास गोरटे निघून गेले, इकडून तिकडे संग्राम जगताप निघून गेले, अनंतराव चोपडे निघून गेले, या ठिकाणी सुरेश परपूरकर निघून गेले परभणी. जालना जिल्ह्यात आणखी कोणी यायला वाटायला लागली आहे की राहुल गांधीला या देशाची नसच पकडता येत नाही. त्यामुळं राहुल गांधी हे कुठल्या ना कुठल्या विचाराला भरकटवून आपल्या कार्यकर्ते आपली पार्टीची प्रयत्न करतात. आता ते कॉन्फिडन्स देत आहे, आपण जे हरलो ना ते मतामध्ये गडबड झाली म्हणून हरलो, आपण जे हरलो ना ते मतदारांची गडबड झाली म्हणून हरलो आहे. म्हणून तुम्ही शांत जाऊ नका, आपले लोक आपल्या बाजूने जुनी आहे, त्याला माहितीच नाही जनता चालली गेली आत. त्यामुळं राहुल गांधीचं स्टेटमेंट हे अत्यंत अत्यंत बालिश आहे. म्हणजे मी राहुल गांधी सारखा बालिश व्यक्ती बघितला आहे जीवनात, एवढा बालिश व्यक्ती आहे. त्यामुळं मला वाटतं या विषयावर काही जास्त निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. आणि तुम्हाला सांगतो पुढच्या हे जे चालू आहे ना राहुल गांधीचा, याच्यात तुम्हाला परिणाम दिसतील स्थानिक स्वराज्य संस्था. 51% वर मतं येऊन महाराष्ट्रामध्ये महायुतीचे पूर्ण आता मतदारांनी काही सुचणार आहे. तर राहुल गांधीला माझं आव्हान आहे की तुम्ही आता हे मतदारांना लागणार आहे ना, आता बघायचं होणार आहे, याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन टाका. म्हणजे पुन्हा हे नाही म्हणलं पाहिजे उद्या की जालन्याचा जो महापौर आहे तो महायुतीचा कसा आला, इथे बोगस मतदान झालं, हे संधी राहणार नाही. माझं आव्हान तुमच्या माध्यमातून त्यांना आहे, पाठवून द्या त्यांना की लवकर ऑब्जेक्शन घेऊन ठेवा आता कलेक्टरकडे की मतदारांची बोगस झाली आहे, कोणी जालन्याची झाली आहे, अपडची बोगस केली आहे, नारायण कुटेनी यांनी गडबड केली आहे, आमच्या गुलामी गडबड केली आहे, असं जर आता टाकून द्या ऑब्जेक्शन. म्हणजे किमान उद्या जर हे उडान जिंकले किंवा हे जिंकले नारायण कुटे तर म्हणता येणार नाही
संतोष दानवेला. अरे मुद्दारांनी बोगस होती, त्यांना संधी आहे आता तरी. जालना जिल्ह्यात पक्षांतर मी राहुल गांधी सारखा बालिश व्यक्ती बघितला नाही जीवनात. एवढा बालिश व्यक्ती आहे, त्यामुळं मला वाटतं या विषयावर काही जास्त बोलणे नको. निवडणूक आयोगाने उत्तर दिलाय आणि तुम्हाला सांगतो पुढच्या हे जे चालू आहे ना राहुल गांधीचा, याच्यात तुम्हाला परिणाम दिसतील. 51% वर मतं येऊन महाराष्ट्रामध्ये महायुतीचे पूर्ण उमेदवार, सर्व नगरपालिका, सर्व जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिती या महायुतीच्या निवडून एकही काँग्रेस झाला नाही. आणि जर त्यांनाच संधी आहे पुन्हा मतदारांवर ऑब्जेक्टिव्ह, आता मतदारांनी काय चुकणार आहे. तर राहुल गांधीला माझं आव्हान आहे की तुम्ही आता हे मतदार लागणार आहे ना, आता प्रकाश होणार आहे, याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन टाका. म्हणजे पुन्हा हे नाही म्हणलं पाहिजे उद्या की जालन्याचा जो महापौर आहे तो महायुतीचा कसा आला, इथे बोगस मतदान झालं, हे संधी राहणार नाही. माझं आव्हान तुमच्या माध्यमातून त्यांना आहे, पाठवून दे त्यांना की लवकर ऑब्जेक्शन घेऊन ठेवा आता कलेक्टरकडे की मतदारांनी बोगस झाली आहे, म्हणजे जालन्यात झाली आहे, अपटनी बोगस केली आहे, नारायण कुटेनी यांनी गडबड केली आहे, आमच्या उडामी गडबड केली आहे, असं जर असंच टाकून द्या ऑब्जेक्शन. म्हणजे किमान उद्या जर हे उडा जिंकले किंवा हे जिंकले नारायण कुटे तो म्हणता येणार नाही संतोष दानवेला. अरे मुद्दारांनी बोगस होती, त्यांना संधी आहे आता तरी. जालना जिल्ह्यात पक्षांतर गटबाजी म्हटली काय? जालना जिल्ह्यामध्ये जी पक्षांतर गटबाजी आहे भाजपमध्ये, काय गडबड आहे. बावनकुळे साहेब, शेवटचा प्रश्न आहे. काय झालं?